नवीन अध्यक्ष होईपर्यंतच प्रफुल्ल पटेल अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार मनोज कायंदे यांची माहिती. पटेल यांच्या नियुक्तीसंदर्भात अजून कुठलाही निर्णय झाला नसल्याची माहिती. राष्ट्रवादी विलीनीकरणावर अंतिम निर्णय लवकरच. सर्व चर्चा आधीच झाल्या होत्या. अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांची विजय संकल्प सभा. लाडकी बहीण योजना ही माझी आवडती योजना. निवडणुकीमध्ये साधेपणानं प्रचार करावा, एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. संजय राऊत यांना घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. संजय राऊत यांनी हे सांगावं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे यांना मंत्री का केलं? मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल. अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे. तो घात आहे की अपघात याची चौकशी झाली पाहिजे. अपघात झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया. मंत्री छगन भुजबळ उद्या नाशिकमध्ये नाशिक येथे सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन. अस्थिकलश शोकसभेच्या स्थळी दर्शनासाठी ठेवलं जाणार. अजित पवार होते तोपर्यंत ते निर्णय घ्यायचे. आता त्यांच्या पक्षाचे नेते निर्णय घेतील. जयंत पाटील यांचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना उद्देशून वक्तव्य. स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साताऱ्यामध्ये पार पडली शोकसभा. साताऱ्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार उपस्थित. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं भांडूप पोलीस स्टेशनच्या समोर धरणे आंदोलन. बिल्डर करून रहिवाशावर प्राणघातक हल्ल्याचा आरोप करत रहिवासी आक्रमक. पोलीस बिल्डर आणि गुंडांना संरक्षण देत असल्याचा सोमय्यांचा आरोप. 3 फेब्रुवारीला पुण्याचा महापौर आणि उपमहापौर कोण याचा निर्णय होणार. उमेदवारांची नावं जाहीर होऊन अर्ज दाखल करणार असल्याची माहिती. बारामती विधानसभेची पोट निवडणूक सुनेत्रा पवार लढवणार असल्याची माहिती. सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभेची निवडणूक लढवली तर ती बिनविरोध होण्याची शक्यता. कोल्हापूर महापालिकेमध्ये सत्तेच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब. कोल्हापूर महापालिकेमध्ये 5 वर्षांमध्ये होणार 6 महापौर. 10 महिन्यांचे 6 महापौर करण्यावर नेते मंडळींचं एकमत. भाजपला पहिला मान तर दुसऱ्या वर्षी शिवसेनेचा महापौर. मुंबईतील नरिमन पॉइंट भागातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये अजित पवारांच्या अस्थि कलशाचं पूजन. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते हे पूजन. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिव्यांग वंचितांसाठी विशेष उपक्रम. NDF युवा सेनातर्फे वॉकथॉनचं हे आयोजन आणि या उपक्रमाला शेकडो दिव्यांग मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प विकासाला चालना देणारा आहे. जालन्याच्या परतूर विधानसभेचे भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची ही प्रतिक्रिया. यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी आणि ग्रामीण भाग डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलाय. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची प्रतिक्रिया. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये 5 वर्षांमध्ये 10 महिन्यांसाठी असे 6 महापौर होणार. रोटेशन पद्धतीनं भाजपा शिवसेनेला महापौर पद मिळणार. अक्कलकोटमध्ये भाजपाचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांत्वनपर घेतली भेट. देवगिरी निवासांनी भेट घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेलं सांत्वनपर पत्र दिल्याची माहिती. नागपूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून कुणबी कार्डची तयारी सुरू असल्याची चर्चा. महापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे यांचं नाव जवळपास निश्चित. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पदाच्या शुभेच्छा. महाराष्ट्राच्या विकासाचं अजित पवारांचं स्वप्न वारसा नक्की पूर्ण करतील असाही केला व्यक्त विश्वास. अजित पवारांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. 22 प्रचार सभा फडणवीसांनी केल्या रद्द. दोनही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात पार्थ पवार अनुकूल असल्याची माहिती. बारामतीतील शरद पवार आणि पार्थ पवारांच्या बैठकीमध्ये विलीनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती.
मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार हे अजूनही अनिश्चित. भाजपाच्या 6 नगरसेविका महापौर पदासाठी उत्सुक, तर आपल्या समर्थक नगरसेविकेची वर्णी लागावी यासाठी भाजपच्या काही नेत्यांची फिल्डिंग सुरू. बारामतीमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारलं जाणार. अंत्यसंस्काराच्या दिवशी शरद पवारांनी व्यक्त केली होती इच्छा. किरण गुजर यांची पुढारी न्यूजला ही माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतली शरद पवार यांची भेट. शरद पवारांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी घेतली भेट. रत्नागिरीतील वाटद जिल्हा परिषदेसाठी महायुतीकडून प्रचाराला सुरुवात. मंत्री उदय सामंत यांनी वाटद येथे घेतली प्रचार सभा. धुळ्यामध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकत्रित गट. विरोधी पक्षनेते पदावरही केला दावा. सत्ताधारी भाजपवर अंकुश ठेवण्यासाठी गट स्थापन केल्याचं शिंदेच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाल्ह्यांकडून स्पष्ट. मुंबईच्या वरईतील दिवंगत पिंकी माळीच्या घरी रोहित पवारांनी दिली सांत्वनपर भेट. विमान दुर्घटनेमध्ये अजित पवारांसह पिंकी माळीचा सुद्धा झाला होता मृत्यू. पिंकीच्या भावाला चांगलं कामाला लावून देण्याचं दिलं आश्वासन. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्तानं मनोज जरांगे शिवनेरी गडावर जाणार. तसंच घातपात कट प्रकरणी SIT चौकशीची मागणी करणार. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची ही मागणी. मुंबईच्या बोरिवलीमध्ये आमदार संजय उपाध्याय ऍक्शन मोडवर. मध्यरात्री कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरत बेकायदा दारू, गुटखा आणि अंमली पदार्थ विक्रेत्यांवर सिंगम स्टाईल कारवाई. हिंगोलीतील बाराशिवच्या श्री मारुतीची मनोज जरांगेंच्या हस्ते महापूजा. करंजाळा ग्रामपंचायतीच्या वतीनं यात्रेचं आयोजन आणि पहाटेपासूनच मारुतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. हिंगोली निशाणा येथील खंडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून खंडोबाचं दर्शन. जरांगेंच्या हस्ते आरती संपन्न. यात्रेत नागरिकांची मोठी गर्दी. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा येथे 2 दिवसीय संविधान जागर अभियानाला सुरुवात. माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांनी डॉक्टर राम पुनियानी यांच्या हस्ते पार पडलं हे उद्घाटन. बुलढाण्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाचा पोलिसांकडून समारोप. वाहतूक नियम पाळा, सुरक्षित जीवन जगा असा मोटारसायकल रॅलीतून संदेश. यामध्ये पोलीस अधीक्षकांसह सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग. बदलापूर रेल्वे स्टेशन भागात प्रवासी संतप्त. शनिवारी रेल्वे अपघातात झाला होता 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू. बदलापूर रेल्वे स्टेशन भागात सध्या प्रवासी मोठ्या प्रमाणात संतप्त. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला अजित पवारांचं नाव देण्याची मागणी. प्रस्ताव शोकसभेमध्ये मंजूर. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत शरद पवार गटाच्या सर्व पक्षीयांची शोकसभा. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील धामणीमध्ये म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा. माघ पौर्णिमेच्या निमित्तानं 2 दिवसीय यात्रेमध्ये हजारो भक्तांची गर्दी. यात्रेमध्ये बैलगाडा शर्यतीचं देखील आयोजन.